संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदानाआधी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। मतदान सुरू होत आहे आणि आता मतदान केंद्रावर भेट द्यायला जातोय। अतिशय उत्साहाचं वातावरण आणि अतिशय चांगलं वातावरण आहे आणि परमेश्वर कृपेनं मी 100% जिंकेल असा मला विश्वास आहे। आदरणीय मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या विकासाच्या कामावर लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत, त्यामुळं मोदीजींचा विजय हा निश्चित आहे। तर ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे, कारण ज्यांच्या विरोधात अनेक वर्ष लढलेले होते तेच आपल्या सोबत आलेले आहेत। काय बदल जाणवले कौटुंबिक पातळीवरती आणि प्रचाराच्या या सगळ्या मुद्द्यांमध्ये? ही निवडणूक खूप महत्त्वाची आणि एक चांगले नेते आदरणीय चव्हाण साहेब यांचा पक्षप्रवेश झालेला आहे, त्यामुळं जी भूमिका चव्हाण साहेबांची आहे की जास्तीत जास्त मतदान देऊन आदरणीय साहेबांना निवडून द्यायचे आणि दोघांचेही राजकीय मतभेद होते, वैयक्तिक मतभेद कधीही झालेले नाही आहेत, म्हणून जास्तीत जास्त लीडने आदरणीय साहेब या ठिकाणी निवडून येतील। प्रणिताताई देखील आपल्यासोबत। ताई, खरं तर औक्षण आपण केलेलं आहे, काय शुभेच्छा दिल्यात साहेबांना? विजयी भव, कारण निश्चित 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केलेला देशाचा विकास, जगामध्ये भारतात केलेलं नाव आणि नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय चिखलीकर साहेब असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, सातत्याने जनसंपर्कामध्ये राहणारा नेता म्हणून चिखलीकर साहेबांचं नाव आहे। जनता भरभरून साथ देईल चिखलीकर साहेबांना, यात शंका वाटत नाही असं मत जे आहे ते प्रणिताताई या ठिकाणी व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन अयुब कागदी सह आफताब शेख, एबीपी माझा, नांदेड।